या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। हवाय बदल हवाय का नाही? ज्या आमदाराला आपण 20-20 वर्ष दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं का? बसची सुविधा नाही, बाथरूमचा सुविधा नाही, मशानभूमी नाही, बाथरूमचा नाही। काय पाहिजे? रेडीमेड व्यवसायाला चालला पाहिजे। अण्णा बाथरूमचा सोय नाही, बाथरूमचा सोय नाही। बाथरूम तुमच्या भागात बाथरूमची सोय नाही। 20 वर्ष आपण त्यांना सहन केलं, बांधून पाडले। बघा आपण किती शोषक आहोत बघा। ज्या माणसाला 20 वर्ष झालं आपण निवडून देतोय की ज्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही का? केलं आपल्यासाठी काय? आज सोलापूरचा मुलगा सोलापूरमध्ये शिकून बाहेर चाललाय का नाही? कोण कारणीभूत आहे याला? मालकाने सोलापूर साठी काही केलं नाही, फक्त मालकशाही मध्येच राहिले, है ना? आता मालकाची गरज आहे का चालकाची? हा, तर निश्चित तुम्हाला माहिती असेल की माझ्या वडिलांचा व्यवसाय, जे मूळ व्यवसाय होता तो सुद्धा मोटर ड्रायव्हिंग शिकवण्याचा होता। म्हणजे चालक तयार आणि माझे वडील तयार करत होते आणि त्यामुळे चालकाला चांगली माहिती आहे की आपली गाडी ऍक्सिडेंट न करता कशी चांगली चालवायची, आणि त्यांच्या तालमीत मी तयार झालेला आहे। सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला भरपूर ताकद दिली आणि साहेबांमुळे मला महानगरपालिकेमध्ये एक अशा भागामध्ये निवडून पहिल्यांदा दिलं लोकांनी की जिथं प्यायला पाणी नव्हतं, बोरिंगचं पाणी पित होते लोक, जिथं ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, अशा पोझिशन मध्ये मी तिथं निवडून आलो। पण शिंदे साहेब माझ्या पाठीशी असल्यामुळं 1च वर्षामध्ये त्या भागाला पाईपलाईन 5 किलोमीटर लांबून मी आणलं, आणि नुसतंच आणलं, पाणी आणलं नाही तर शिंदे साहेबांनी त्यावेळेस राजेश पालक नावाचे जे मंत्री पहिल्यांदा गृहमंत्री झाले होते